पुण्यामध्ये मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपच्या नगरसेविका मनीषा कदम यांचे पती राजाभाऊ कदम यांच्यात हाणामारी झाली आहे। रविवारी कात्रज परिसरात एका आरोग्य शिबिराच्या निमित्ताने ते एकत्र आले असता कदम यांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट आणि कॉमेंटबाबत जाब विचारण्यात आला। दोन्ही नगरसेवकांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। राजाभाऊ कदम हेही पूर्वी मनसेत होते। पालिका निवडणुकीपूर्वीच ते भाजपत गेले आणि त्यांची पत्नी निवडून आली। त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हाणामारी झाल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। परवा दिवशी आम्ही शिबिराला गेलो, जो माझ्यासोबत परिचयामधला होता। मी त्याला विचारलं, आपलं काय रे बाबा, काय तुला विषय काय, तुझं माझा काय वाद आहे का, तू कशा करता फेसबुकवरती कमेंट्स करतोस, मी तुझं काय केलंय? त्यानंतर तू आता थोडी सत्ता आलेली आहे, भारतीय जनता पार्टीची पुणे शहरामध्ये सत्ता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना नगरसेवकांना थोडी आता जास्त ताकद आल्यागत झाले, त्यांना एनर्जी जास्त मिळाली आहे। त्यामुळे मग त्याच्यामधनं आमचं थोडं माझ्या एका कार्यकर्त्याची त्याची तिथं जास्त थोडी वाचावाची झाली, त्यातून थोडी धरपकड झाली आमची। मी त्यांना एक सुद्धा बोट लावलं नाही। ते सगळं जे राजकीय हेतूनी चाललेलं आहे, त्यांची मिसेस आणि माझी मिसेस एकत्र उभ्या होत्या क मधून, प्रभाग क्रमांक 38 मधून, आणि त्या 3 नंबरला गेल्यामुळं आणि ह्या इलेक्शनमध्ये हरल्यामुळं त्यांना फक्त हे राजकीय षडयंत्र तयार करायचं होतं आणि मला आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम कसं होईल या भावनेतून त्यांनी आत्ताचा उपक्रम राबवलेला आहे।